गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे दोघेही फिरत फिरत एकदा एका गावात आले. त्यांनी गावाजवळच्याच एका मंदिरात मुक्काम केला. तेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, बेटा गोरक्षा, मला खूप भूक लागली आहे. तू लवकर गावात जा आणि भिक्षा मागून घेऊन ये. जशी आज्ञा गुरुदेव, असे म्हणत तो उठला आणि जोळी काठीत अडकवली आणि तो गावाच्या दिशेने झपाझप चालू लागला. गावात पोचल्यावर त्याने नेमकं ज्या घरी भिक्षा मागितली ते घर एका ब्राह्मणाचं होतं. त्या घरी पितृतीच होती. घरात सुग्रास पक्वान्ने केली होती. दाराबाहेरूनच गोरक्षनाथाने केलेला अलग पुकार ऐकला आणि गृहस्वामी चटकन बाहेर. तिनं तिथं पाहिलं तर एक तेजस्वी बालक दारात उभा राहून भिक्षा मागत आहे. तिने त्याला पुढेच थांबायला सांगितलं आणि ती घरात गेली आणि भरपूर पदार्थांनी भरलेलं ताट त्याला देऊ केलं. ते भरलेलं ताट, त्या गृहस्वामीचा अतिथी भाव, हे सारं पाहून गोरक्षनाथ संतुष्ट झाले. त्यानं तिला आशीर्वाद दिला आणि ते सारी भिक्षा घेऊन ते त्वरितच मंदिरात आले. त्यानं मोठ्या आदरानं ते सारे पदार्थ गुरु मच्छिंद्रनाथांच्या पुढे केले. गुरु मच्छिंद्रनाथ सुग्रास भोजनाने सुखावले गेले. त्यांना खूप आनंद झाला, पण पानावरील वड्यांसाठी त्यांचं मन लालचावू लागलं. असे आणखी काही वडे खायला मिळाले असते तर, अशी इच्छा त्यांनी गोरक्षाकडे बोलून दाखवली. गोरक्ष म्हणाला, गुरुदेव जरा थांबा, मी तुमच्यासाठी आणखी काही वडे घेऊन येतो. असे म्हणत तो पुन्हा त्याच दारात येऊन उभा राहिला आणि त्याने परत एकदा अलग पुकार केला. गृहस्वामींनी बाहेरून पाहते तो काय, तो मगाचाच बालक दारात उभा, पण त्याची आणखी वड्यांची मागणी. ती म्हणाली, बाळा, मगाशी मी तुला चांगलं भरून ताट वाढलं, त्याच्यात तुझी भूक भागली नाही का? ते तू ताट कुणाला दिलंस? माझी गुरु माऊली तिथं त्या मंदिरात आहे. तू दिलेलं ताट मी त्यांना दिलं. त्यांना खूप आनंद झाला, पण त्यांना आणखी काही वडे खाण्याची इच्छा होत आहे. तेव्हा आणखी काही वडे दे माई, गोरक्ष म्हणाला. ती म्हणाली, गुरुचं नाव कशाला पुढे करतोस? तुला हवे तर सांग, खोटं बोलू नकोस. नाही माई, मी खोटं सांगत नाही. ती आणखी वड्यांची इच्छा गुरूंचीच आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच गृहस्वामींना राग आला. तिने जरा रागानेच म्हटले, बाळा, मगाशी मी अतिथी धर्म पाळला होता. आता तुले वड्या काही फुकट मिळणार नाही. तिचे ते उद्गार ऐकताच गोरक्ष म्हणाला, सांग माई सांग, ह्या वड्यांच्या मोबदल्यात तुला काय हवे? मी माझ्या गुरु इच्छेपूर्तीसाठी ते तुला देईन. त्या मधोमध रागावलेल्या गृहस्वामिनीने मागणी केली, मला एक तुझा डोळा दिलास तर? तिचे उद्गार ऐकताच गोरक्ष म्हणाला, काय, केवळ डोळाच ना? हा घे. असं म्हणत त्याने आपले तीक्ष्ण नखाचे बोट डोळ्यात घातले आणि पुढच्या क्षणी अवघा डोळा काढून तिच्या पुढे धरला आणि म्हटले, माई, हा घे डोळा. आता वडे दे आणि गुरु इच्छा पूर्ण कर. त्याची ती कृती पाहिली आणि गृहस्वामीने आश्चर्यचकित झाले. आधी धावत धावत घरात गेली. काही वडे घेऊन पदर तोंडाला लावत म्हणाले, बाळा, हे घे, मला माफ कर. ते बघ किती रक्त वाहत आहे. ती माऊली पुढे झाली. तिनं तो डोळा पण परत केला आणि गोरक्षनाथ वडे घेऊन मंदिरात आले. त्याने ते वडे सद्गुरूंना देऊ केले. गुरूंनी त्याच्याकडे पाहिले तर त्याने एक डोळा झाकून ठेवला होता. गुरूंनी विचारले, बाळा, काय झाले? एक डोळा का झाकलास? काही नाही गुरुदेव, जरासा डोळा दुखतोय. इतकंच ना? मग पाहू दे बरं. नको गुरुदेव, आपण आधी वडे खावे, इच्छा पूर्ती करावी, मगच. नाही गोरक्षा, नाही. तू डोळ्यावरचा हात काढ, काय झाले ते दाखव, नाहीतर मी या वड्यांना स्पर्शही करणार नाही. नका देवा, असं करू नका. मी डोळ्यावरचा हात काढतो, पण आपण आधी. नाही गोरक्षा, नाही. शिष्याचं दुःख दूर करणं हा गुरुधर्म आहे. सांग, काय झालं? दाखव, मला पाहू दे. गोरक्षाला इकडे आड तिकडे विहीर झालं. अखेरीस त्याने विनम्रपणे सारी हकीकत गुरुदेवांना सांगितली. वस्त्रातला बांधून ठेवलेला डोळाही त्यांच्या पुढे धरला. गोरक्षाला प्रेमाने मिठीत घेत गुरु मच्छिंद्रनाथ म्हणाले, बाळा, तू खरंच धन्य आहेस. गुरु कार्याप्रत तुझा असणारा समर्पण भाव श्रेष्ठ आणि आदरणीय आहे. गोरक्षा, तू या वड्याहूनही बड्या आहेस. त्यांनी विभूती मंत्रून डोळ्यावर टाकताच गोरक्षाला नवा डोळा प्राप्त झाला. या वड्यांच्या गोष्टी बरोबरच गुरु मच्छिंद्रनाथ आणि शिष्य गोरक्षनाथ हे दोघेही अजरामर झाले.